नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। आजचा दिवस महाराष्ट्रासाठी कालच्या दिवसापेक्षा सुद्धा अनेक नव्या घडामोडी घेऊन येणारा ठरल्या। लोकसभा निवडणुकांचे निकाल काल लागले। महायुतीला अपेक्षित असं यश राज्यामध्ये मिळालं नाही आणि त्याच भूकंपाचे धक्के हादरे आज महाराष्ट्रात बसले। आज दुपारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भाजपचे राज्यातले सगळ्यात प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि याच पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं। मला महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटनेत काम करायचंय आणि म्हणून मला राज्याच्या मंत्रिमंडळातल्या जबाबदारीतून मोकळं करा अशी विनंती वजा मागणी देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केली। म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ केलाय। अर्थात देवेंद्र फडणवीस यांचं पक्ष नेतृत्व यावर काय निर्णय घेतंय यावरच त्यांचा पुढचा निर्णय होतो की नाही हे ठरेल। पण देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानं फक्त महाराष्ट्राच्या इतर राजकीय पक्षांमध्येच नाही, महायुतीमधल्याच पक्षांमध्ये नाही तर खुद्द भाजपमध्ये सुद्धा खळबळ उडाली आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे वक्तव्य कोर कमिटीला न सांगता केलंय अशी प्रतिक्रिया त्या वक्तव्यानंतर लगेचच भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतल्या दोन महत्त्वाच्या घटक पक्षांवर म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर नेमके काय परिणाम होतील याचीही चर्चा सुरू झाली। देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेत। फडणवीसांची समजूत काढण्याचे प्रयत्न महाराष्ट्रामधले भाजपचे सगळे नेते ज्यामध्ये गिरीश महाजन यांचाही समावेश आहे, याशिवाय सुनील तटकरे, धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सागर बंगल्यावर जमा झालेत। फडणवीसांची समजूत काढण्याचे प्रयत्न फक्त भाजपच्याच नेत्यांकडून नाही तर महायुतीतल्या इतर पक्षांकडून सुद्धा करण्यात येत आहेत। फडणवीसांचे जवळचे समजले जाणारे गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे सुद्धा सागर बंगल्यावर पोहोचलेत। फडणवीसांशी चर्चा सुरू आहे। प्रसाद लाड यांनी फडणवीसांचं वक्तव्य झाल्यानंतर लगेचच प्रतिक्रियाही दिली होती की देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर कोर कमिटीची बैठक आम्ही लगेचच घेतली आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये जो पराभव भाजपला स्वीकारावा लागलाय त्याची जबाबदारी एकट्या देवेंद्र फडणवीसांची नाही तर अवघ्या भाजपची आहे, कोर कमिटीची आहे असं आम्ही त्यांना सांगितल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। पण अर्थातच या सगळ्यांच्या समजुतीचा काही फायदा होतो का की देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याच्या आपल्या मागणीवर ठाम राहतात याकडे सध्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा हा फक्त त्यांच्या एकट्याचा राजीनामा नसणार आहे, महाराष्ट्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा तो राजीनामा असेल। देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या राजीनामाच्या वक्तव्याबद्दल, सरकारमधून बाहेर पडण्याच्या वक्तव्याबद्दल बोलताना नेमकं काय म्हटलं पाहूयात। हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल। आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे। त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय। आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन। आणि देवेंद्र फडणवीस यांचं हेच ते वक्तव्य ज्या वक्तव्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झालेत। फडणवीसांच्या वक्तव्यानं महाराष्ट्रामध्ये नेमके कोणकोणते प्रश्न उपस्थित झालेत ते आधी बघूयात।
लोकसभेमधली भाजपची खराब कामगिरी, फडणवीसांच्या राजीनामा देऊ करण्यामागचं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे का हे विचारलं जातं। याचं कारण आहे की 2019ला भाजपला ज्या जागा मिळाल्या होत्या त्या तुलनेमध्ये प्रचंड मोठी घट झाली। 23 वरून भाजपचा आकडा 9 वर आलाय। 14 जागांचा तोटा भाजपला लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये झालाय। 2019ला 23, 2024ला फक्त 9 जागा भाजपला मिळाल्यात। भाजप आणि शिवसेना 2019ची निवडणूक लढली होती तेव्हा दोघांच्या मिळून जागा होत्या 41, ज्यामध्ये भाजपचा आकडा 23 होता आणि काँग्रेस शिवसेनेचा आकडा 18 होता। 2024 मध्ये दोघांची मिळून संख्या आहे 18। त्यामुळे 2019ला 41 जागा मिळवणारी शिवसेना भाजपची युती 2024 मध्ये 18 जागांवर आली आहे। हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा अस्त्र उगारण्याचं। 2019 मध्ये मुंबईमध्ये जी कामगिरी होती त्याच्या तुलनेमध्ये यावर्षी मुंबईतली कामगिरी भाजपची खराब झाली आहे। 2019ला 3 तर 2024ला फक्त 1 जागा भाजपला मुंबईमध्ये मिळवता आलेली आहे। 2 जागांचा तोटा एकट्या मुंबईमध्ये। याशिवाय अन्य काही कारणं आहेत। विदर्भ जिथून देवेंद्र फडणवीस येतात तिथल्या 10 पैकी फक्त एका जागेवर यश मिळवता आलेलं आहे भाजपला। नागपूरची जागा फक्त भाजपला मिळवता आलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळी काँग्रेस हा राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष होणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीचं प्रमुख कारण असू शकतं। उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपला फक्त 2च जागा मिळणं हे एक आणखीन महत्त्वाचं कारण आहे देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेण्यामागचं। 2019 मध्ये जिंकलेल्या 17 जागा 2024 मध्ये भाजपला गमवाव्या लागल्यात। भाजपच्या 11 उमेदवारांचा पराभव हा काँग्रेसच्या उमेदवारांनी केलाय। ही भाजपसाठी सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे। मतांची टक्केवारी भाजपची घटलेली नाही पण जागा घटल्यात हे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मान्य केलं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष बांधणी महत्त्वाची असल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। संघटनात्मक पातळीवर काम करण्याची माझी इच्छा आहे आणि म्हणून मी राजीनाम्याचा पवित्रा घेतोय, म्हणून मी हा निर्णय घेतोय असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये 4 मंत्र्यांचा पराभव झालाय भाजपच्या। मंत्री कोणकोणते आहेत? जालन्याचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे यामध्ये। दिंडोरीच्या खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा समावेश आहे। दिंडोरीमधनं त्या निवडणूक हरलेल्या आहेत। रावसाहेब दानवे तर 6व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते। कपिल पाटील यांच्याकडे राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती। भिवंडीचे आमदार तेही हरलेत। सुभाष भामरे यांच्याकडेही केंद्रातल्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती, तेही हरलेले आहेत धुळे लोकसभा मतदारसंघामधून। आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या या पवित्र्यानंतर काही महत्त्वाचे सवाल उपस्थित होतात। पहिला सवाल, देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या पवित्र्यामुळे शिंदे सरकार महाराष्ट्रातलं धोक्यात आलंय का? भाजप सत्तेमधून आता बाहेर पडणार का? एकटे देवेंद्र फडणवीस येणार की भाजप सत्तेतून बाहेर पडणार? एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यापासून भाजप दूर जाण्याचा प्रयत्न करते का? चौथा सवाल, देवेंद्रांना प्रदेशाध्यक्ष केलं जाणार का? जशी त्यांनी मागणी केलेली आहे की पक्ष संघटनेत मला जबाबदारी द्यावी। देवेंद्र फडणवीस यांना नेमकं कोणतं पद हवं आहे हाही सवाल त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित होतोय। याशिवाय पराभव लोकसभेमधला महायुतीचा हा एकट्या देवेंद्र फडणवीसांचा आहे असं मानता येईल का? देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमधून काही संदेश आला का हा निर्णय घेण्यापूर्वी? आणि यानंतर याच सगळ्या प्रश्नांबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पॅनल आहे। व्यंकटेश केसरी सर राजकीय विश्लेषक आहेत, झूमद्वारे आपल्याशी जोडले जात आहेत। विजय चोरमारे सर आपल्यासोबत आहेत जे जोडले गेलेले आहेत। धर्मेंद्र जोरे सर आपल्यासोबत आहेत। रोहित चंदावरकर आहेत आणि राहुल कुलकर्णी माझे सहकारी सुद्धा या चर्चेमध्ये आहेत। आपल्या सगळ्या विश्लेषकांचं मनपूर्वक स्वागत या चर्चेमध्ये। रोहित चंदावरकर सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी। बरेच प्रश्न मी वाचले पण देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारवर याचा नेमका काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय? सरकार धोक्यात येऊ शकतं का? एका शब्दात तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि ते प्रेक्षकांना कदाचित हवं असेल तर सरकार धोक्यात येणार नाही। म्हणजे त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे। कारण पहिली गोष्ट अशी की केंद्रीय पातळीवरनं हा निर्णय होणार आणि मी केंद्राकडे फक्त अशी इच्छा व्यक्त केलेली आहे, पुढे काय होईल ते बघू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यामुळे ते सुद्धा किती ठाम आहेत या विषयावर याच्याबद्दल शंका आहे। समजा उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर त्याने काही परिणाम होत नाही, कारण मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घटनेनुसार मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे सरकार जाणं किंवा सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा असं धरलं जातं। एका कुठल्या मंत्र्याचा राजीनामा म्हणजे सरकार धोक्यात येणं असं होत नाही। हा पहिला भाग झाला। दुसरा भाग असा आहे की देवेंद्र फडणवीस सुद्धा या निर्णयावर ठाम आहेत का? तर ते कदाचित नसतील। याचं कारण त्यांनी हे बोलून झाल्यावर 15 मिनिटातच चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर सगळ्यांनी, आशिष शेलार वगैरे यांनी खुलासा केला
की आम्ही त्यांचं मन वळवणार आहोत किंवा ते त्यांचं मन वळेल वगैरे. एक आश्चर्याचा भाग कविता या निमित्ताने मी फक्त मांडू इच्छितो, तो प्रेक्षकांना इंटरेस्टिंग वाटेल, तो असा की भारतीय जनता पक्षात आतापर्यंत कधीही अशा प्रकारे पब्लिक फोरमवरनं अचानकपणे आपला एखादा मानस असा आहे किंवा असा निर्णय काहीतरी मी घेण्याच्या विचारात आहे वगैरे असं बोलणं, अशी पद्धत नव्हती. पक्षामध्ये अंतर्गत मीटिंग होणं, वरिष्ठांची चर्चा करणं, असं करून निर्णय झाल्यावरच आपला काय विचार आहे किंवा आपण काय करू इच्छितो हे बोलणं, अशी भारतीय जनता पक्षाची शिस्तबद्ध पद्धत आहे. ही आपण गेली 25-30 वर्ष बघत आलोय. त्याच्यामध्ये अतिशय धक्कादायक गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मीडियाला हे सांगणं की मी जबाबदारी घेतो आणि मला इथे या पदावर म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर राहायचं नाही वगैरे, आणि मग ते म्हणतायत की मी केंद्रीय नेतृत्वाला कन्सल्ट करतो. म्हणजे प्रथम त्यांनी हे मीडियासमोर किंवा जनतेसमोर सांगणं हे एक प्रकारची त्यांच्या किती जिव्हारी लागलेलं आहे सगळं जे झालं ते हे निदर्शक आहे. आणि दुसरं म्हणजे थोडीशी त्यांची अस्वस्थता असू शकते केंद्रीय नेतृत्वाबरोबर. काही गोष्टी ज्या गेल्या काही काळात झाल्यात त्यातल्या ज्या प्रकारे त्यांनी मला सरकारमध्ये सामील व्हायचं नाही असं 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना दिल्लीहून निरोप आला आणि मग सरकारमध्ये तुम्ही सामील व्हा असं सांगण्यात आलं आणि मग ते उपमुख्यमंत्री झाले वगैरे, या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्याची बॅकग्राऊंड कदाचित याच्यामध्ये असेल. पण थोडक्यात सांगायचं तर सरकारला, महाराष्ट्रातल्या सरकारला काही याच्यामुळे धोका नाही. कदाचित देवेंद्र फडणवीस यांचं मन वळवण्यात त्यांच्या बरोबरचे सहकारी जे ते यशस्वी होतील असं आपण मानू. कविता, आता आपण मानू शकतो तसं, कारण त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झालेत. सागर बंगल्यावर त्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत. व्यंकटेश सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. आता जसं रोहित सरांनी म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता आणि भाजपसारखा पक्ष यांच्यामध्ये कुठेही असं कधी नसतं की काहीही पक्षाला सांगितल्याशिवाय निर्णय घेतला जातो. देवेंद्र फडणवीस त्याच पक्ष बांधणीतून येतात. फडणवीसांसारखा नेता पत्रकार परिषदेमध्ये येतो, जाहीरपणे असं वक्तव्य करतं जे त्यांच्याच पक्षातल्या लोकांना बुचकाळ्यात टाकू शकतं. हे खरोखर त्यांनी घेतलेली नैतिक जबाबदारी आहे की त्यांच्याच पक्ष नेतृत्वाला संदेश देण्याचा प्रयत्न आहे? असं आहे की त्यांनी ज्यावेळेस जाहीरपणे सांगितलं की मला मुक्त करा, याच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावरून काही प्रतिक्रिया आलेली नाहीये. म्हणजे त्यांच्या सूचनेवरून केलं किंवा माझ्यावर त्यांच्यावरती आरोप होण्याच्या अगोदर त्यांनी एक पहिली मूळ जी असते की मी सोडतो कोणी माझ्यावरती आरोप करण्यापेक्षा, असं केलं हे कळायला मार्ग नाही. परंतु नॅचरली ज्यावेळेस ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यावेळेस म्हणतात की मला सरकारमधून बाहेर पडायचंय, त्यावरती दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून किंवा पदाधिकाऱ्यांकडनं काहीतरी संकेत दिले पाहिजेत. ते आतापर्यंत मिळाले नाहीत. हा नंबर 1 भाग आहे. दुसरा भाग असा की हाच क्रायटेरिया असेल तर मग उत्तर प्रदेशचे जे आहेत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी सुद्धा अशा प्रकारची ऑफर दिली पाहिजे, मला सुद्धा मुक्त करा म्हणून. आणि तेपेक्षा जास्त JP नड्डा यांनी सुद्धा याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. एकटे फडणवीस काय घेतात? कारण भारतीय जनता पक्ष 240 वरती आलेले, 272 सुद्धा नाही आहे. 400 पारची घोषणा करणाऱ्या, 370ची घोषणा करणाऱ्या भारतीय जनता पक्ष तसं तांत्रिकदृष्ट्या अल्पमतातलं सरकार आहे केंद्रामध्ये जे काही येणार आहे. तर त्यामुळे एकटं म्हणजे ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे भारतीय जनता पक्षाचं माहिती नाहीये. परंतु देवेंद्र फडणवीस इच्छेने गेले सरकारमध्ये की अनिच्छेने गेले हाही भाग नाहीये. परंतु येणारं महाराष्ट्रातलं सरकार हे आऊट घटकेचं 4 महिन्यातलं आहे. त्यातले 3 महिने पावसाळ्याचे घ्या, नंतर गणपतीचे घ्या, नंतर नवरात्राचे घ्या, नंतर इलेक्शन्स आहेत ते. त्यामुळे सरकारकडनं फार अपेक्षाने आता लोकातच गेलं पाहिजे त्यांना. आणि हा मोठा पराभव तसाही आहे. त्यामुळे हे फडणवीस यांनी कोणते कॅल्क्युलेशन्स, कारण ते राजकीय नेते आहेत, ते काहीतरी त्यांचे कॅल्क्युलेशन्स असतील हे असं जाहीरपणे म्हणण्यामध्ये. तसं ते म्हणजे आता त्यांना मनवणार कोण? महाराष्ट्रातले जे भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्या त्या कार्यक्षेत्र येत नाही किंवा त्यांची ती क्षमता नाहीये. कारण त्यांना सांगण्यात आलं, सुचवण्यात आलं दिल्लीहून की आपण थोडंसं करेक्टिव्ह स्टेप्स घेतले पाहिजेत आणि आपली भूमिका बदलेल, तर ते 1-2 दिवसात कळेल. तुमचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे की याच्या मागे नेमकी काय कॅल्क्युलेशन्स केली जाऊ शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता जेव्हा असं पाऊल उचलतो त्यावेळेस नक्की कॅल्क्युलेशन्स असतात. राहुल, तुझ्या मते 1, 2, 3 कोणती कॅल्क्युलेशन्स असू शकतात देवेंद्र फडणवीस जेव्हा असं वक्तव्य भर पत्रकार परिषदेमध्ये करतात तेव्हा? रोहित यांच्या मताशी मी सहमत आहे की मुळामध्ये देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीला सुद्धा या सरकारमध्ये सहभागी व्हायला फारसे इच्छुक नव्हते. पण त्यांना JP नड्डाचा फोन आला, नंतर अमित शहाचा फोन आला आणि ते उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले.
आता हे बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 2 राजकीय पक्ष फुटले आणि त्या राजकीय पक्ष फोडण्यामागे केंद्रीय नेतृत्वाचा किती वाटा होता आणि देवेंद्र फडणवीस यांचा किती वाटा होता. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या राजकीय घडामोडीला महाराष्ट्रातल्या जनतेनं देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं. म्हणजे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा जो काही राजकीय प्रवास आहे तो काही अंशी एक नैतिक राजकारण करणारा नेता, हे ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारेपर्यंतची त्यांची प्रतिमा होती. पण महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडीचा सगळा जो काही भार आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आला. तो त्यांना अपेक्षित होता, केंद्रीय नेतृत्वाने त्यांना करायला लावलं वगैरे. आणि आत्ता जे मॅन्डेट आलेलं आहे ते मॅन्डेट असं दाखवतं आहे की ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नव्हत्या आणि त्या मान्य नसल्यामुळेच आत्ता ह्या मॅन्डेटनंतर भारतीय जनता पार्टीला, ज्यांना अवघ्या 4 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे, त्यांना आता दिसतं आहे की जे अपेक्षित यश आहे ते अपेक्षित यश मिळणार नाही. दुसरी बाजू आपण जर असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांना खरंच असं वाटतंय की ही आपली जबाबदारी आहे, कारण महाराष्ट्रामध्ये ज्या काही जागा वाटपांच्या संदर्भातल्या घडामोडी होत्या, जे काही निर्णय होते ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घेतले. 1-2 ठिकाणचे अपवाद आपण वगळले. बऱ्याच जणांचं असं मत होतं की जे विद्यमान खासदार, आता अमरावतीबद्दल आपण बोलू शकतो की त्यांच्याबद्दलची जी नाराजी आहे ती दिसत होती, त्या संदर्भातले रिपोर्ट्स पण आलेले होते, तरीसुद्धा तेच उमेदवार रिपीट केले गेले आणि मग आता जो काही निकाल आला आहे तो आपल्यासमोर दिसतोय. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना कदाचित असं वाटत असावं की आपण ज्या गोष्टी करायला नको होत्या त्या घडल्या, घडवून आणल्या गेल्या आणि आता त्याचं कुठेतरी एक त्यांच्यावरती अपयश येऊ शकतं. मला असं वाटतं की 2-3 दिवस फार महत्त्वाचे आहेत. त्यांना संकेत दिले गेलेत की त्यांनी स्वतःहून पूर्वी जशा पद्धतीनं महाराष्ट्राला सांगितलं की मला या सरकारमध्ये सहभागी व्हायचं नाहीये, 2-3 दिवसानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरचे ऑप्शनसुद्धा बरेच लिमिटेड आहेत असं मला वाटतं. राहुल, 2 मुद्दे तू महत्वाचे मांडलेस. त्याच्यामधला एक मुद्दा होता की जागा वाटपाचा निर्णय जो देवेंद्र फडणवीस यांनी घेतला त्याची जबाबदारी ते घेऊ शकतात, आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीपासूनच सहभागी व्हायचं नव्हतं, त्यामुळे त्याचा काही परिणाम झालाय का? पक्षफुटीच्या नैतिकतेचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात. दोनही मुद्दे महत्वाचे आहेत. त्यातल्या पक्षफुटीच्या नैतिकतेचा मुद्दा, धर्मेंद्र जोरेजी, देवेंद्र फडणवीस यांना आता जबाबदारी घेत असताना या निकालाची सगळ्यात मोठा धोका जो वाटतोय तो पक्षफुटी आणि त्यानंतर आलेल्या नाराजीचाच आहे, आणि त्यांना असं वाटतंय की हे करेक्शन होऊ शकतं जर मी ही स्टेप घेतली तर. नाही, एवढं त्यांच्या मनातलं मी सांगू शकणार नाही जरी मी नागपूरचा असलो तरी. पण मला वाटतं की त्यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी त्यांनी घेतलेली. तुम्ही मला असा प्रश्न विचारला की म्हणजे जसं आय नो हिम इन अँड आउट, दॅट इज नॉट द केस. काहीतरी त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांवरती जेव्हा लोक म्हणतात की मोदींचा पराभव आहे, मोदींनी जबाबदारी घेतली पाहिजे, आणि महाराष्ट्रामध्ये हा देवेंद्र फडणवीसांचा पराभव आहे हे सगळेच विरोधक म्हणतायत. आपण सगळ्यांनी लिहिलेलं, कारण ही वॉज लिडिंग द कॅम्पेन. त्याच्यामुळे एक नैतिक जबाबदारी म्हणून, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि मीडिया समोर येऊन सांगितलं त्यांनी काय मी राजीनामा देतोय किंवा त्यांनी राजीनामा असा दाखवलेला नाही. जसं मागच्या वेळी 2.5 वर्षाआधी त्यांनी जेव्हा शिंदेच्या सोबत जायला तेव्हा अगदी पोलाइटली त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी त्यांचा रिलक्टन्स दाखवलेला होता की मला जायचं नाही. ही हॅड रिझन्स. त्यावेळी त्यांना कारणही होते, आजही कारण आहेत. यावेळीची कारणं जास्त सबळ आहेत. त्यावेळीची थोडी डिमोशनची भावना होती. मी ज्या व्यक्तीने माझ्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं होतं त्याच्या मंत्रिमंडळात मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करणे किंवा इतर सगळ्या गोष्टी, तिथे तो एक वेगळ्या प्रकारचा गोंधळ होता. आणि आजचा जो गोंधळ आहे तो हा, या गोंधळाला जास्त जोड भावनिकतेची आहे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अटॅकची आहे. हा अटॅक मी फक्त अपोजिशन किंवा सोशल मीडिया किंवा याच्यामध्ये म्हणत नाही, तर हा अटॅक त्यांच्यावरती बीजेपी मधून सुद्धा होतो. की बीजेपीतली म्हणजे जरी बोलून दाखवलं नाही तरी ज्या नेत्यांना त्यांचं नेतृत्व पटलेलं नाही किंवा यावेळी जो परफॉर्मन्स बघून त्यांना वाटलं की यार जो कुछ भी हुआ है बिकॉज ऑफ हिम, यांच्यामुळे झालेला आहे, तर ह्या गोष्टी काही लोकांना सांगाव्या लागत नाहीत. चाणक्य माणसाला, सेन्सिटिव्ह माणसाला त्या गोष्टी कळतात. त्याच्यामुळे इतर लोकांना रिस्पॉन्सिबल ठरवणे, इतर लोकांना जबाबदारी देणे आणि एक्सक्युजेस ढूंढणे, काय म्हणतात त्याला, की नाही असं त्यांनी कारणं सांगितली सगळी की ही कारणं होती, या कारणांना आम्ही रिस्पॉन्ड करू शकलो नाही, आम्ही नॅरेटिव्हला उत्तर देऊ शकलो नाही. त्यांनी सगळ्या गोष्टी लिस्ट केल्या. त्यांनी पहिल्यांदा आपलं फेल्युअर मान्य केलं आणि फेल्युअर मान्य केल्यानंतर त्यांनी म्हटलं की हो, हे फेल्युअर माझं आहे आणि दुसरं काय आहे त्यांच्याकडे.
ही हॅज ओनली पोझिशन टू क्विट. ते आमदारकी सोडू शकत नाही, ते एक ही पोझिशन सोडू शकतात आणि ती पोझिशन सोडून मी काय करू शकतो, याचं परिमार्जन काय होऊ शकतं. तर मी जसं 2.5 वर्ष आधी पक्षासाठी कार्य करायला, पक्षासाठी काम करायला माझी तयारी होती, तसंच मला आता तुम्ही पुन्हा एक चान्स द्या. मी गव्हर्नमेंटमध्ये न राहता मी पूर्ण वेळ ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये आता 2 ऑप्शन्स आहेत. माझ्या मते महाराष्ट्र भाजपच्या राज्याध्यक्षांची मुदत आता संपते. त्यांच्याकडे 3 वर्षाचा बहुतेक कार्यकाळ असतो, तो आता संपतो आहे. त्यासाठी आणखी एक नाव सुरू होतं सुधीर मुनगंटीवारांचं. तर असं होऊ शकते की बावनकुळे बाहेर जातील, फडणवीस प्रदेशाध्यक्ष होतील आणि मुनगंटीवारांना जर त्यांचं लक असेल आणि त्यांची तयारी असेल तर ते DCM होतील, असं होऊ शकतं. पण हे सरकार पडेल, शिंदेचं नेतृत्व जाईल, हे सरकार काम करणार नाही असं नाही. कारण शिंदेनी पण ही हॅज ऑल्सो प्रूव्ड हिज मेटल. त्यांनी 15 पैकी 7 त्यांच्या सीट्स आणलेल्या आहेत, त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे आणि 15 जागांच्या वेळी निगोशिएशनच्या वेळी ती ज्यांची पोझिशन होती त्याच्यापेक्षा आता त्यांची बेटर झालेली आहे पोझिशन, त्याच्यापेक्षा आता चांगली पोझिशन आहे. त्यामुळे त्यांना अजून काढून टाकणे म्हणजे आणखी पुन्हा म्हणजे मग करायचं काय, मग काय विसर्जित करायची आणि पुन्हा आता निवडणूक घ्यायची, त्याला काही जास्त वेळ नाही, अगदी 3 महिनेच आहे. त्याच्यामुळे आता मला वाटतं फडणवीसांनी आपली इच्छा प्रदर्शित केली आहे, त्यांनी मीडियासमोर प्रदर्शित केली आहे, त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांसोबत, आपल्या जवळच्या यावर चर्चा होईल. कारण फडणवीसांनी फक्त इच्छा प्रदर्शित केलेली आहे, त्याच्यावर निर्णय होतोय की नाही, पक्ष नेतृत्व त्याला काय प्रतिसाद देतो, यावरच पुढचा निर्णय काय असेल ते आपल्या समोर असेल. आणि म्हणूनच राहुल जे मगाशी म्हणाला की पुढचे 2 ते 3 दिवस हे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींसाठी खूप महत्वाचे असतील. विजय चोरमारे सर, एकनाथ खडसे यांच्या शिवसेनेला सोबत घेणं आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणं, याच्यामुळं ज्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत त्याची मोठी जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर येऊन पडते आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला जातो असं बऱ्याच जणांचं, विश्लेषकांचं म्हणणं आहे. जर हे खरं असेल तर देवेंद्र फडणवीस जे पाऊल उचलू पाहतायत त्यानं कोर्स करेक्शन होईल का? कविता, आता तू केला दोन्ही मुद्दे, ते मुद्दे फार जुने झालेले आहेत. म्हणजे आताच्या घडीला त्या मुद्द्यांचा कुठल्या या घटनांशी काही संबंध नाही, असं मला वाटतं. आता आधीच्या माझ्या पॅनलिस्ट मित्रांनी सगळ्यांनी या घटनेच्या संदर्भात पुढच्या मागच्या सगळ्या राजकीय घडामोडी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्या तपशिलात त्या टाळून मला जे यात दिसतं, पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही निवडणूक झाल्यानंतरची नंतरचे आफ्टर शॉक्स असतात काही, त्यातली ही एक नियमित घटना आहे असं मला वाटतं. कारण निवडणूक कुठलीही झाल्यानंतर ज्या पक्षाचा, ज्या संघटनेचा पराभव होतो त्या संघटनेचा जो शीर्षस्थ नेता असतो तो त्याची जबाबदारी स्वीकारत असतो आणि ती त्याने स्वीकाराव्याची अपेक्षा असते. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जो भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीत पराभव झाला त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची, म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा देऊन संघटनेत काम करण्याची आपली इच्छा व्यक्त केली आहे. ही अतिशय साधी, खरं तर याचं इतकं म्हणजे जे ग्लोरिफिकेशन चाललेलं आहे ते ग्लोरिफिकेशन आश्चर्यकारक आहे. म्हणजे देशात आणि महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच काय, त्यांनी राजीनामा दिलेला नाही, त्यांनी फक्त मी पक्ष नेतृत्वाकडे विनंती करणार आहे म्हटलंय आणि त्याच्यावर जर हे म्हणजे खरं तर अधिक ग्लोरिफिकेशन करतोय असं मला वाटतं. आपल्याला आठवत असेल 2019ला लोकसभा निवडणूक संपल्यानंतर त्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता. त्या काळात UPAतल्या सगळ्या घटक पक्षांच्या नेत्यांनी, अगदी शरद पवारांच्या पासून लालू प्रसाद यादवांच्या पर्यंत सगळ्यांनी आणि काँग्रेसमधल्या नेत्यांनी सुद्धा त्यांना विनंती वारंवार केली की तुम्ही राजीनामा देऊ नका, तुम्ही राजीनामा मागे घ्या. चोरमारे सर, मी ना तुम्हाला थोडंसं इथे थांबवते. याचं ग्लोरिफिकेशन करण्याचा मुद्दा येत नाहीये. हा मुद्दा नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्ष संघटनेतल्या पदाचा राजीनामा देणं आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्यातल्या आपल्या पदाचा, मंत्रिमंडळातल्या पदाचा राजीनामा देणं, याच्या फरकामुळे महत्वाचा ठरतो. कारण देवेंद्र फडणवीस हे राज्यातल्या मंत्रिमंडळातले सगळ्यात महत्वाचे असलेल्या नेत्यांपैकी एक मानतात. त्यामुळे मंत्रिमंडळातनं हा नेता जर बाजूला होत असेल, मंत्रिमंडळातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा सगळ्यात मोठा नेता बाजूला होत असेल तर मग प्रश्न सरकारवरही उपस्थित केले जातील, स्थैर्यावरही उपस्थित केले जातील आणि म्हणून हा मुद्दा चर्चेला घेणं मला वाटते महत्वाचा ठरतो. विजय चोरमारे सर, तुमचा पुढचा मुद्दा पूर्ण केलात तरी चालेल. चर्चेला घेण्याबद्दल माझं म्हणणं नाही,
पण एकूण या मुद्द्याच्या अवतीभोवती जे काय विणलं जाते ते योग्य नाही असं मला वाटतं. आणि सरकार संदर्भात जे काय आहे मला वाटतं धर्मेंद्र जोरेंनी किंवा अगदी रोहितनी सुद्धा सुरुवातीला सरकारला काही धक्का नाही. मुळात पहिली गोष्ट हे सरकार 3 महिन्यापुरतं आहे. हे सरकार काय असं अजून 4 वर्षे चालणारं 3 वर्षे चालणारं नाही. आता या सरकारचं अधिवेशन सुरू होईल. 1 महिन्याचं अधिवेशन झाल्यानंतर 20 जुलै ते 20 ऑगस्ट साधारण एवढा 1 महिन्याचं काम करण्याची संधी सरकारला 2 महिन्याचं असेल. त्यामुळे हे सरकार काय त्यामुळे फार मोठा त्याग आहे असं नाही. आणि मग धर्मेंद्र जोरे म्हटले त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी घेऊन नैतिक जबाबदारी घेऊन सोडण्याजोगी तेवढीच गोष्ट आहे सरकारमधून बाहेर पडणं. त्यांच्याकडे संघटनेतलं फार मोठं पद नाहीये. त्यामुळे ती तेवढीच जबाबदारी घेऊ शकतात. आणि ही एक मला वाटतं फार नियमित अशी राजकीय प्रक्रिया आहे. कुठलाही नेता आपला आठवत असेल तुम्ही राहुल गांधींचा उल्लेख केला त्याच वेळी गेल्या वेळी ज्या पद्धतीने काँग्रेसच्या राजस्थान आणि मध्य प्रदेशामध्ये काँग्रेस पानिपत झालं त्यावेळी राहुल गांधींना अपेक्षित होतं की कमलनाथ आणि यांनी अशोक गेहलोतांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. पण त्यांनी ती जबाबदारी न स्वीकारल्यामुळे त्राग्यानं त्यांनी राजीनामा दिला होता ते बाहेर पडले होते. ते आज परत त्या पदावर गेलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जबाबदार नेता हा नैतिक कुठल्याही पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. यात फार मोठी गोष्ट नाही. ही नियमित प्रक्रिया आहे राजकीय प्रक्रिया आहे कुठल्याही निवडणुकीनंतरची. पण महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती सध्या लक्षात घेता ही नियमित प्रक्रिया नियमित राहिलेली नाही हे मात्र आपल्या सगळ्यांनाच मान्य करावे लागेल. सगळ्यात महत्त्वाचं महायुतीमध्ये आणखी 2 पक्ष आहेत. शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि त्याचसोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस. जर देवेंद्र फडणवीस अशा प्रकारचा निर्णय घेणार असतील तर या दोनही नेत्यांना आणि या दोनही पक्षांना नेमका काय संदेश जातो? व्यंकटेश सर, हा प्रश्न तुमच्यासाठी. असे की पण ही प्रेशर टॅक्टिस आहे मला वाटत नाही. ओके. हे प्रायश्चित्त नाहीये. हे प्रायश्चित्त सुद्धा नाहीये. हे दबाव तंत्र सुद्धा नाहीये. महाराष्ट्रातलं राजकारण हे फार विचित्र झालेलं आहे. म्हणजे जर त्यांनी या पद्धतीने खेळली असेल तर मग एकनाथ शिंदेचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा म्हणावं लागेल की आम्ही सुद्धा 15 जागा लढल्या आणि आमच्या एवढ्या आल्यात आम्ही सुद्धा राजीनामा देतो. असं होत नसतं. भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरती ऍक्शन प्रिएम्प्टिव्ह करून होणारी पक्षातली असं जर केलं असेल तर ही जास्त स्मार्ट मूव्ह आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे हायकमांड त्यांच्यापेक्षा जास्त अधिक स्मार्ट आहे. त्यामुळं असं काही होणार नाहीये. 4 महिन्यात निवडणूक आहे तर इतर अजित पवारच्या गटातले सुनील तटकरे त्याची जबाबदारी घेणार नाहीत आणि एकनाथ शिंदेच्या गटातले ते कोणी घेणार नाहीत. प्रश्न असा आहे की हायकमांड बीजेपी हायकमांड महाराष्ट्राविषयी ते काय विचार करतील याच्याविषयी आपण काही बोलत नाहीये सध्या. परंतु ज्या अर्थी त्यांनी भर प्रेस कॉन्फरन्समध्ये हे ते सुचवू सुद्धा शकले असते की बाबा मला मुक्त व्हायचं म्हणून. प्रेस कॉन्फरन्समध्ये एक प्रकारची त्यांनी अनाउन्समेंट केली आणि ही घटना जी आहे ती इव्हेंट आहे. हा इव्हेंट आहे आणि ह्याला कुठलाही मीडिया त्याला अंडरमाइन करू शकत नाही. त्यामुळं महाराष्ट्रावरती एक तर सरकार आहे, दुसरी गोष्ट निवडणुका आहेत, तिसरी गोष्ट हिंची जर महायुती निवडणुकीपर्यंत कायम राहणार असेल तर मग देवेंद्र फडणवीस यांच्या जागी चेहरा कोण दुसरा हे भारतीय जनता पक्षाला ठरवावं लागेल. असं होऊ शकत नाही. मी राजीनामा दिला आणि मी पक्ष काम करतो म्हणजे काय करतो म्हणजे मग तुम्हाला ते बावनकुळेला काढणार का तुम्ही किंवा आणखी काय करणार हे सर्व पक्षातल्या संघटनेच्या प्रोसेसचा भाग आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत हा कलगीतुरा महाराष्ट्रात राहील. परंतु ह्याच्या व्यतिरिक्त जर निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला हा निर्णय दिल्लीतून सांगितलं जाईल त्यांना काय करायचं काय नाही. रोहितजी, हा व्यंकटेश सर, मी आता पुन्हा तुमच्याकडे पुढच्या प्रश्नासाठी येते. रोहितजी, एक प्रश्न या निमित्तानं विचारावासा वाटतो कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये जे मुद्दे महत्वाचे होते त्यातला एक खूप मोठा मुद्दा महत्वाचा होता मराठा आरक्षणाचा. देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थनासाठी एकही सभा घेतली नाही आणि त्याचं प्रामुख्यानं कारण होतं, स्वतंत्रपणे म्हणते मी, त्याचं प्रामुख्यानं कारण होतं की मराठा आरक्षण अशी चर्चा होती. मराठा आरक्षणाचा रोष जो होता भाजपवर होता त्यातलं प्रमुख नाव देवेंद्र फडणवीस होतं अशी ही चर्चा होती. या सगळ्याचं कोर्स करेक्शन करणं हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या या राजीनामा अस्त्र उगारण्याच्या निर्णयामागचं कारण असू शकतं. असू शकतं कविता. पॉइंट असा आहे की देवेंद्र फडणवीस यांची एक विशिष्ट स्टाईल ऑफ फंक्शनिंग आहे. त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये काय झालं की त्यांचं आणि एकनाथ खडसे यांचं इक्वेशन किंवा त्यांचं आणि पंकजा मुंडे यांचं इक्वेशन किंवा त्यांचं आणि विनोद तावडे यांचं इक्वेशन हे काही फार चांगलं नाही आणि
त्याच्याबद्दल बरीच चर्चा पुरेशी झाली आहे, माध्यमांमध्ये झाली, सगळ्यांना सगळी बॅकग्राऊंड म्हणजे ते रिपीट करण्यात अर्थ नाही. पण एक महाराष्ट्रात गेल्या 4-5 वर्षात, 6 वर्षात, 8 वर्षात अशी एक परिस्थिती झाली की महाराष्ट्र भाजप म्हणजे एका खांबाचा तंबू, खांबी तंबू आहे की काय. आणि ते थोडंसं देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झालं, कारण ते ऑल पॉवर्स आर विथ देवेंद्र फडणवीस असं एक चित्र निर्माण झालं. आता याच्यामध्ये दुसरा अँगल तुम्ही एक बघा की खरंच फक्त देवेंद्र फडणवीस ऑल पॉवरफुल एक खांबी तंबू टाईप होते का, हे सगळं कंट्रोल दिल्लीहून होत होतं, हाही पुढचा महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे फेसेस म्हणून जे कोणी होते ते फारसे फेसेस कोणी, पंकजा असतील, विनोद तावडे असतील, एकनाथ खडसे असतील, कोणी असतील, अनेक नाव आहेत, इतर पण अनेक नाव आहेत, ते कोणी फारसे महत्वाचे करायचे नाहीत आणि एक व्यक्ती प्रॉमिनंट ठेवायचं आणि त्या व्यक्तीच्या थ्रू आपण महाराष्ट्रातले सगळे निर्णय घ्यायचे. ही स्ट्रॅटेजी किंवा हे धोरण हे केंद्रीय नेतृत्वाचंच होतं का, केंद्रीय नेतृत्वानेच ते ठरवलं होतं का, हा महत्वाचा प्रश्न आहे. तसं ठरवलं होतं असा माझा अंदाज किंवा माझं एक म्हणजे असेसमेंट आहे. आणि त्यामध्ये काय झालं की दिल्लीहून सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं असं होत गेलं. आणि त्याच्यामध्ये माझा अंदाज असा आहे, इतरांनी माझं चुकत असेल तर करेक्ट करावं, की शरद पवार यांच्या पक्षामध्ये विभाजन घडवणं असो, एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये विभाजन घडवणं असो, किंवा तिकिटांच्या वाटपांमध्ये असो, किंवा बाकीचे कुठले निर्णय, बारामती आपण कसं काय करायचं, कोणाला वाढवायचं, कोणाला कमी करायचं, हे सगळेच निर्णय जर दिल्लीतून होत असतील आणि त्याच्यासाठीच्या प्रत्येक मिटिंगला देवेंद्र फडणवीस किंवा इतर एक दोघे आशिष शेलार असतील आणि कोण असतील असे दिल्लीला जाऊन तिकडनं सगळं कन्सल्टेशन करून इथे येत असतील, तर मग आता जे झालंय त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न येतो. आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या मनात थोडं असेल की मला जे सांगण्यात आलं ते मी तसं एक्झिक्यूट करत गेलो. एक संघाची शिस्त पण आहे, भाजपमधली शिस्त पण आहे आणि एक ओव्हरऑल पद्धतच तशी आहे त्या पक्षामध्ये की वरनं सगळं ठरलंय, पक्षाने ठरवलंय त्याप्रमाणे आपण करतोय. मग ते आपण सगळं केल्यानंतर आता ते चुकलं, बॅकफायर झालं किंवा वर्कआउट झालं नाही, तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची, काय त्याचं करायचं, तर एक थोडी उद्विग्नता त्यांच्या मनामध्ये मला दिसते. याच्यामध्ये मी काही त्यांचं समर्थन करतोय, त्यांचं ग्लोरिफिकेशन करतोय वगैरे असं नाही, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझे विचार किंवा बॅलन्स बोलणं हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पॉइंट असा आहे की ही बाजू पण बघितली पाहिजे की त्यांना आता एक उद्विग्नता त्यांच्या चेहऱ्यावर दिसते की बाबा हे सगळं असं झालं, आपला पक्ष महाराष्ट्रात एवढा खाली आला, पण मी तर मला वरून जसे आदेश आले त्याप्रमाणे केलं. ते नरेंद्र मोदी यांचे ब्लू आईड बॉय आहेत किंवा होते हे सगळ्यांना माहितीये. मग हे सगळे निर्णय झाले आणि हे सगळं बरोबर. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची स्टाईल ऑफ फंक्शनिंग, देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रातल्या नेत्यांशी असलेले संबंध, देवेंद्र फडणवीस यांच्या स्टाईल ऑफ फंक्शनिंगला केंद्रातल्या नेतृत्वाची सहमती होती की असहमती, आणि या सगळ्याचा या निर्णयावर किती परिणाम झाला याचीही चर्चा या निमित्तानं होणं गरजेचं होतं. तुमच्या उत्तरामध्ये त्याची बऱ्याच प्रमाणावर चर्चा झाली. धर्मेंद्र जोरेजी, तुम्हाला आवडत नाही फार विदर्भातले प्रश्न विचारलेले. राहुल, मी तुझ्याकडे येतेय. बरं, तुझा मुद्दा पूर्ण कर, मग मी धर्मेंद्रंकडे जाते. राहुल. नाही, मला एक महत्वाचा मुद्दा कविता नाही बोल. एक मुद्दा महत्वाचा पूर्ण करायचा आहे, ते म्हणजे आपण हे मला असं वाटतं की काय झालं, त्यांना करायला भाग पाडलं गेलं वगैरे. एक गोष्ट फार स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, म्हणजे राजकीय कारणामुळे असेल परंतु मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातल्या काही गोष्टी केल्या, आयोग नेमला, त्या आयोगाला अभ्यास करायला लावला, मग ते हायकोर्टात मंजूर झालं, सुप्रीम कोर्टात ते नाकारलं गेलं. ह्या सगळ्या प्रोसेस नंतर जो सत्ता बदल झाला, त्या सत्ता बदलापासून ते आजपर्यंत दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट अशी प्रतिमा तयार झाली आणि ती प्रतिमा ही महाराष्ट्रातलं अलीकडे जे काही सामाजिक अभिसरण झाले त्या सामाजिक अभिसरणानंतर अधिक गडद होत गेली. आणि देवेंद्र फडणवीस हे विशिष्ट समाजाच्या विरोधामध्ये आहेत. स्पेशली मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं जो काही लाठीमार झाला ते गृहमंत्री होते. त्यानंतर सोशल मीडियामध्ये, महाराष्ट्रातल्या विचारमंचामध्ये आणि जे काही सामाजिक अभिसरण, ज्या काही घडामोडी घडत गेल्या त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या दुर्दैवानं त्यांची एक विशिष्ट अशी प्रतिमा तयार झाली. आणि आपण बघतो आहोत, अगदी मराठवाड्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर मराठवाड्यामध्ये त्यांना एकही जागा राखता आली नाही. जालन्यासारखी जागा गेली, बीडसारखी जागा गेली. त्याच्यामध्ये मुख्यत्वे लोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कारभारावरती, केंद्रीय नेतृत्वाच्या कारभारावरती जसा राग होता, तसंच गृहमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वैयक्तिक एक राग होता असं दिसलंय. ते रिफ्लेक्ट झालंय त्या मतामध्ये. आणि म्हणून ही कुणीतरी एक जबाबदारी घेणं भाग होतं. ठीक आहे की त्यांनी ते ज्या पद्धतीनं बाहेर येऊन सांगितलं ती उद्विग्नता असेल वगैरे, परंतु ती जबाबदारी घेणं भाग होतं. त्या जबाबदारीच्या पोटी त्यांनी हे वक्तव्य केलेलं असावं, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये इतकं सोपं राहणार नाही हे आता सगळ्याला कळून चुकलेलं आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी जर या विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली
तर आपण अंदाज बांधू शकतो की काय होईल, कारण देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचं एक विशिष्ट असं जनमत दुर्दैवाने तयार झालेलं आहे कविता, हे वास्तव आहे. हे मराठा आरक्षणाचा नेमका काय परिणाम झाला या निर्णयावर? आणि राहुल, खरं तर आपण पत्रकार परिषद पूर्ण ऐकली तर सुरुवातीचे जे मुद्दे आपल्याला का अपयश आलं याचं विवेचन करताना देवेंद्र फडणवीस यांनी मांडले, त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा होता. धर्मेंद्र जोरेजी, कालच्या निकालांमधनं एक महत्वाची गोष्ट स्पष्ट झाली. खरं तर कालचे निकाल बऱ्यापैकी शिवसेना, महायुती, भाजप यांच्या भोवती फिरत राहिले, पण त्या निकालांमधलं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून 2024च्या या लोकसभेच्या निकालांमध्ये समोर आलेली आहे. ज्या काँग्रेसला महाराष्ट्रामधून बाजूला ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न केले गेले, रिजनल पार्टीजना वीक करण्याचे प्रयत्न केले गेले, हे सगळं होत असताना, एकीकडे रिजनल पार्टी वीक होत असताना महाराष्ट्रामधली भाजपची प्रमुख विरोधी पार्टी जी वर्षानुवर्षांपासून राहिली होती ती मात्र स्ट्रॉंग झाली. हे भाजपसाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे का, विशेषतः जेव्हा विधानसभेच्या निवडणुका 4 महिन्यांवर आहेत आणि त्या दृष्टीने घेतलेलं हे पाऊल? अगदी बरोबर. आणि तुम्ही जर माझं वाचत असाल तर मी गेल्या 4 वर्षापासून हेच लिहितो आहे आणि माझा ही ठाम धारणा होती की महाराष्ट्रामध्ये जर कोणत्या पार्टीला वाढायचा जर त्रास म्हणजे चान्स असेल तर तो काँग्रेस आहे. तो काँग्रेसला वाढण्याचा चान्स यासाठी होता की काँग्रेसचा जो कोर वोटर आहे ना, तो अजूनही जितका जो असेल तो अजूनही आहे गावांमध्ये, शहरांमध्ये. त्याला फक्त उचल पाहिजे, त्याला कोणीतरी पाहिजे सांगणारा आणि दिसणारा की हो आम्ही आहोत. तर यावेळी जी 3 लोकांची युती झाली, जी आघाडी झाली, त्या आघाडीमध्ये लोकांना काँग्रेस खरोखर सिरियस आहे असं वाटलं. आणि त्याआधी 2 वेळा राहुल गांधींची यात्रा इथून गेली, मुंबईला आली आणि जे तुम्ही विदर्भाचं म्हणता त्या विदर्भाचा म्हणजे नांदेडवरून जेव्हा ती विदर्भामध्ये घुसली आणि विदर्भातला जो पश्चिम विदर्भाच्या भागामधून निघून ती MP मध्ये गेली, तर त्या यात्रेचा प्रभाव बऱ्याच लोकांना वाटत होता की हे 1.5 वर्ष राहील की नाही, पण तो प्रभाव 1.5 वर्ष जवळपास 1 वर्ष राहिला. आणि त्याचा तुम्हाला दिसेल की त्या पट्ट्यामध्ये एक वाशिमची आपल्या बुलढाण्याची जागा सोडली तर सगळ्या ठिकाणी काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे आणि ईस्टर्न विदर्भामध्ये तर आहेच. आणि काँग्रेसच्या बाबतीत बीजेपीचे कॅल्क्युलेशन्स महाराष्ट्राचे या गोष्टीवरती अवलंबून होते की ती एकटी पडलेली आहे, यांच्यासोबत कोणी येणार नाही. त्यांना मध्ये असं वाटत होतं की यांना शरद पवार पण सोडून जातील आणि शरद पवार शिवसेनेसोबत आपला घरोबा करतील, पण तसं झालं नाही. जो मधला जो कार्यक्रम झाला, जो शिंदे आणि नंतर अजित पवारांचा, त्याच्यामुळे काँग्रेसने एक चान्स पाहिला. आणि यावेळी खरोखर काँग्रेसच्या नेतृत्वाला, राज्यातल्या नेतृत्वालाही आणि राष्ट्रीय नेतृत्वालाही चांगले काय म्हणतात त्याला मार्क्स द्यायला हवे की त्यांनी लिबरल होऊन, त्यांनी पूर्वीचा आताताईपणा न करता नाही हम बडी पार्टी आहे, हम 25 लढेंगे, हम 30 लढेंगे असं न करता त्यांनी म्हटलं घ्या, तुम्ही घ्या, तुम्हाला जे पाहिजे. तुम्हाला दिसलं असेल की मुंबईमध्ये त्याचा काय परिणाम झाला, इतर ठिकाणी. आणि मला वाटतं धर्मेंद्र सर, काँग्रेसनं ही स्ट्रॅटेजी फक्त महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये वापरली, कारण इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस देशभरामध्ये 400 पेक्षा कमी जागांवर लढली आणि सगळीचकडे जागा वाटपाच्या बाबतीत आणि उमेदवाराच्या बाबतीमध्ये समजूतदारपणा काँग्रेसच्या नेत्यांकडून दाखवला गेला होता. त्याचा मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये झाला असं दिसतं. पण हीच बाब भाजपसाठी मात्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर चिंतेची ठरू शकते आणि त्यामुळे केलेलं हे कोर्स करेक्शन असू शकतं किंवा त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी हे पाऊल उचलण्यामागचं मोठं कारण आहे असं वाटू शकतं. विजय चोरमारे सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा पक्षफुटीनंतर समोर आलेला तो म्हणजे अजित पवार यांना आपल्या सोबत घेणं, अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद करणं, राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवारांच्या 9 जणांना मंत्री करणं, हे सगळं महाराष्ट्राला फारसं रुचलं नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडापेक्षा पण अजित पवारांचं बंड हे भाजपला फारसं लोकांपुढे ठसवता आलं नाही आणि त्याचा मोठा परिणाम या लोकसभा निवडणुकांवर झाला असं म्हटलं जातंय, चर्चा केली जाते. त्यामुळे अजित पवार यांच्यापासून दूर होण्याचा, एकनाथ शिंदे यांच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न म्हणून देवेंद्र फडणवीस आता सरकारमधून बाहेर पडू पाहत आहेत का? खर तर एक गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पक्षाचा जो एक मतदार आहे परंपरागत, त्या मतदाराला अजित पवार यांना सोबत घेणं रुचलेलं नाही. कारण भारतीय जनता पक्षानं साधारण 2014च्या आधीपासून सातत्यानं अजित पवार हेच टार्गेट ठेवलंय. त्यात स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा सातत्यानं होते. म्हणजे
त्यामुळं ही गोष्ट आपण आणि सगळे म्हणजे त्यांच्या विरोधातले गाडीभर पुरावे आणि या सगळ्या गोष्टी अजित पवारांच्या विरुद्ध फडणवीस आणि सगळ्या विनोद तावडे यांच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विरुद्ध टार्गेट केलेलं होतं. एकनाथ शिंदेचा यांना सोबत घेण्याचा मुद्दा हा हिंदुत्वाशी जोडलेला असल्यामुळं त्याच्या संदर्भात इतकी मोठी नाराजी भारतीय जनता पक्षाच्या मतदारांच्या मध्ये असण्याचं कारण नव्हतं. पण अजित पवारांना सोबत घेण्यात एक नाराजी मतदारांच्या मध्ये होती. पण अर्थात त्यांच्यापासून वेगळं होण्याचा प्रयत्न म्हणून असं काही देवेंद्र फडणवीस केलं असं मला वाटत नाही. कारण मी मगाच्याच माझ्या विधानावर ठाम आहे. कोणत्याही निवडणुकीनंतर त्या निवडणुकीतल्या अपयशाची जबाबदारी त्या ठिकाणच्या शीर्षस्थ नेतृत्वाने घ्यायची एक चांगली परंपरा आपल्याकडे आहे आणि त्या परंपरेचं पालन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची तर एकनाथ खडसे आणि अजित पवार या दोघांशीही देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत उत्तम संबंध आहेत. म्हणजे सरकार केवळ दिल्लीतल्या आदेशामुळे ही फोडाफोडी झाली आणि सरकार स्थापन झालं हे खरं असलं तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचे दोघांशी असलेले अत्यंत व्यक्तिगत संबंध फार पूर्वीपासून म्हणजे आताच नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुद्धा समृद्धी महामार्गाचं खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं. अजित पवार विरोधी पक्षनेते असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढत असताना त्यांना पूरक गोष्ट काम करणं विरोधी पक्षनेत्यांनी हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यापासून वेगळं होण्याचा हा काही मुद्दा आहे असं मला वाटत नाही. फक्त एक प्रक्रिया एक नियमित आहे. दुसरी गोष्ट मगाच्या एका प्रश्नाचं मला थोडं क्लॅरिफिकेशन आता जोरेना तुम्ही काँग्रेस संदर्भातला विचारला. काँग्रेस अगदी 1 आणि 2 वर्ण इथं मोठ्या वाढणं 13वर जाणं ही खरं तर काँग्रेस आपल्या एका नैसर्गिक म्हणजे नॅचरल त्यांची जी ताकद आहे त्या ताकदीवर पोहोचणं आहे किंबहुना त्याहून कमीच आहे. त्याचं कारण असं की 2009च्या निवडणुकीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. 2004ला 13 जागा मिळाल्या होत्या. साधारण 19-20% मतं होती. आता 17% मतं आलेली आहेत. 2014 आणि 19ला जी नरेंद्र मोदींची लाट होती. विजय सर मी तुम्हाला थोडंसं यासाठी थांबवते की काँग्रेसच्या एकूण परफॉर्मन्सवर आपण चर्चा नंतर करू. कारण आत्ताचा मुद्दा काँग्रेसचा परफॉर्मन्स नाहीये तर काँग्रेसचा परफॉर्मन्स भाजपची डोकेदुखी भाजपची चिंता कशी वाढवते हा आहे. रोहितजी जर माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की महाराष्ट्र हे एकमेव राज्य नाहीये जिथे भाजपला रोहितजी माझा आवाज पोहोचतोय? रोहितजी आय थिंक रोहित चंदावरकर सरांपर्यंत माझा आवाज नाही पोहोचत आहे. व्यंकटेश सर मी हा प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येते. महाराष्ट्र हा एकमेव असं राज्य नाहीये की ज्या राज्यामध्ये भाजपला पिछेहाट सहन करावी लागलेली आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये हे झालेलं आहे. यातलं प्रमुख राज्य आणखीन एक आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश. जर महाराष्ट्रामध्ये भाजपचं महाराष्ट्रातलं शीर्षस्थ नेतृत्व असं म्हणत असेल की मी मंत्रिमंडळामधल्या माझ्या पदाचा राजीनामा देतो बाहेर पडतो आणि ते जर पक्ष नेतृत्वानं मान्य केलं तर मग याचा परिणाम इतर राज्यांवर सुद्धा होऊ शकतो किंवा तिथेही तशी अपेक्षा केली जाऊ शकते. ही रिस्क नेते भाजपचे घेतील का आत्ताच्या घडीला? असं आहे की मी मगाशी जे म्हणालो होतो हा रिस्क फॅक्टर असतो. पण त्याच वेळेस तुम्हाला पक्ष आता निवडणुकीला जाणार आहे. करेक्टिव्ह स्टेप्स तुम्हाला घ्यावे लागतात. म्हणजे महाराष्ट्रात केलं म्हणून इतर राज्यात करतो नाही करतो केव्हा करतो त्याचे वेळापत्रक काय हा वेगळा भाग आहे. परंतु तुमच्या समोर राजकीय आव्हानं जसे जसे तीव्र होत जातात तसं तसं तुम्हाला त्यात कोर्स करेक्शन करावं लागतं. आणि भारतीय जनता पक्ष किंवा कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये हे कोर्स करेक्शन होत असतं आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लेवलवरती होत असतं. महाराष्ट्रात ज्यावेळेस आपण म्हणालो मला एकदा आठवलं की ज्यावेळेस हे शिवसेनेचे लोक गुवाहाटीला गेले होते त्यावेळेस तिथे एकनाथ शिंदे असं म्हणाले होते मी वाचलंय की अदृश्य शक्ती आपल्या बरोबर आहे. ती अदृश्य शक्ती ना देवेंद्र फडणवीस होते ना महाराष्ट्रातली होती. ते सगळ्या जगाला माहिती ती दिल्लीतली होती. तर त्यामुळं एखादं कुणाला तरी एक तुम्ही बळीचा बकरा करू शकता पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही. महाराष्ट्रात बीजेपी समोर महाराष्ट्राचं मोठं आव्हान आहे निवडणुका आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कॅम्पेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. तिकीट वाटप उमेदवार ठरवण्याची मोठी जबाबदारी अमित शहा यांनी घेतली. बाकीचे त्यांचे छोटेसे कलाकार होते महाराष्ट्रातले. त्यामुळे कुठल्याही पराभवामध्ये खापर कोणावरती तरी फोडलं जातं. ठीक आहे ती बरोबर आहे की चुका हा वेगळा भाग आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घेऊन मी राजीनामा देतो म्हणणं याचे इम्प्लिकेशन्स याचे कॉन्सिक्वेन्सेस कॉम्प्लिकेशन त्यांना माहिती आहेत. कारण इन अ वे ते हायकमांडला चॅलेंज करतात ते मी सोडतो म्हणून. असं भारतीय जनता पक्ष जो केडर बेस्ड आहे आणि तिथे स्ट्रॉंग लीडर आहे असं होत नसतं. तिथे एक प्रोसेस असते की मी सोडतो म्हणून
राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं म्हणून त्यांनी राहुल गांधींनी कंट्रोल नाही सोडला काँग्रेसवरती. ते कायमचं राहिलं, म्हणजे ते तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत, सर्व तेच आहेत ते. त्यामुळे ह्या गोष्टी ह्या मीडियामधून वेगवेगळ्या त्याचे हे संकेत दिले जातात. देवेंद्र फडणवीस यांनी मला खरंच प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस यांनी त्राग्यातून हे केलं, त्यांनी घाबरून राजीनामा देतो म्हणाले, ते त्यांना तसं सुचवलं गेलं, हे काही कळायला मार्ग नाहीये, पण ते 1-2 दिवसात स्पष्ट होईल. तुम्ही आता जे म्हटलात ना वाक्य, ते फार सूचक आहे की काय नेमकं त्यांच्या मनामध्ये आहे, काय नेमकं त्यांना हवंय हे कळत नाहीये. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा ही काही फार लपून राहिलेली नाहीये. 2014 ते 19 त्यांनी राज्याचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे. आता ते म्हणतात मी पक्ष संघटनेमध्ये काम करतो, पण भविष्याच्या दृष्टीनं राहुल, जर माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर भविष्यातली आपली राजकीय वाटचाल ही व्यवस्थित सुकर होईल, तिथे फार अडचण येऊ नये या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांनी उचललेलं हे पाऊल आहे का? आय थिंक राहुलशी पण माझा संपर्क तुटलेला आहे, पण देवेंद्र फडणवीस यांनी आज उचललेलं हे पाऊल, देवेंद्र फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये केलेलं आजचं हे वक्तव्य, यांना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्याच प्रश्नांची चर्चा करण्याचा हा प्रयत्न होता. भाजपसारख्या पक्षामध्ये एखादा नेता असं पाऊल स्वतःच्या मनानं, स्वतःच्या मर्जीनं उचलू शकतो का? असं पाऊल उचललं जात असेल तर त्याला पक्ष नेतृत्व मान्यता देईल का? देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला पक्ष नेतृत्वानं मान्यता दिली तर त्याचा मोठा फायदा विधानसभेमध्ये होईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, देवेंद्र फडणवीस जर सरकारमधून बाहेर पडणार असतील तर महाराष्ट्रातल्या सरकारमधल्या राजकीय स्थैर्यावर त्याचा काही परिणाम होईल का? हे महत्त्वाचे मुद्दे होते ज्यांच्यावर चर्चा करण्याचा आपण प्रयत्न केला. मान्यवर सगळ्या या चर्चेमध्ये सहभागी झाले, सगळ्या मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा एबीटीव्ही मराठी.